या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे। अखेर अजितदादांच्या विमान दुर्घटनेचा सर्व घातपात आत्ताच झाला उघड। यामध्ये या मोठ्या पक्षाची 4 नेते आणि हा एक मोठा मंत्री सहभागी। यांची नावे ऐकताच महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का या जवळच्याच नेत्यांनी सगळं कट रचला, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला। ही नुसती एक बातमी नसून अजितदादांच्या अपघाताचं सगळ्यात मोठं गुप्त रहस्य आपण बाहेर काढलेलं आहे। म्हणजे आज मी तुमच्या समोर जे मांडणार आहेत ते नुकताच अहवाल आला असून नेमकं या पाठीमागे कोण मुख्य आरोपी आहेत याचा मोठा उलगडा झाला असून सर्व तपास आत्ताच लागला आहे। या मोठ्या मंत्र्यांनी, या मोठ्या नेत्यांनी, मोठ्या पदावर बसलेल्या लोकांनी आपल्या दादांची गेम कशी केली याची सर्व माहिती आपण पुढे व्हिडिओत तुम्हाला देणार आहेत। फक्त पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओची शेवटी आपण या गुप्त अहवालानुसार शेवटच्या मिनिटांमध्ये काय झालं, नेमका हा सर्व प्लॅन कोणी केलता, याचा माइंड मास्टर कोण आहेत यांची नावेच जाहीर करणार आहेत। ही नावे सगळी शेवटच्या मिनिटात सांगणार असून तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत बघत रहा। आपल्या दादांच्या विमान दुर्घटनेला काल 1 महिना पूर्ण झाला। त्यानंतर राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या। आधी तर म्हणलं गेलं की दादा जिवंत आहेत, त्यानंतर दादांचा घातपात, अशा वेगवेगळ्या चर्चांनी संपूर्ण महाराष्ट्र गोंधळून गेला होता। परंतु अखेर काल दादांच्या विमान दुर्घटनेचा अहवाल आला, ज्यानुसार सर्वात मोठी गुप्त माहिती बाहेर आली असून यामध्ये कोण आरोपी आहेत त्यांची नावेच समोर आली आहेत। तसंच या अहवालामध्ये कोणत्या त्रुटी आहेत त्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। नेमकं या सर्व घटनेमागे कोण माइंड मास्टर आहेत याचा सुद्धा आत्ताच उलगडा झालाय। मोठ्या मंत्र्यांनी, मोठ्या नेत्यांनी कशाप्रकारे सर्व प्लॅन केला, कट रचला याची सर्व गुप्त माहिती आत्ताच उघड केली आहे। ही माहिती ऐकून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची एक लाट निर्माण होईल। या सर्व मोठ्या राजकीय नेत्यांची आपण तुम्हाला नावेच, यादी सगट, पुराव्या सगट पुढे दाखवणार आहेत। फक्त शेवटपर्यंत बघत रहा। पुढे मी तुम्हाला गुप्त रहस्य सांगणार आहे, त्यामुळे फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। काल आलेल्या अहवालानुसार त्यामध्ये बारामती जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्यावरून त्या अहवालावर वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे। किती सिरियसपणे हा अहवाल तयार केला हे यातून सिद्ध होत आहे। तसंच विमान आधी झाडावर धडकलं, त्यानंतर जमिनीवर आदळलं आणि सर्वात मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये सर्व काही जळून खाक झालं। परंतु गावकऱ्यांनी जे सांगितलं त्यानुसार विमानाचा वेगळाच आवाज येत होता। असं वाटत होतं की तिथलं एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या कळसाला ते विमान जाऊन धडकता की काय, आणि विमानाने हवेतच 2-3 पालठ्या घेतल्या होत्या। त्यामुळे नेमका शेवटच्या क्षणात काय झालं याचा सर्वात मोठा पुरावा आपल्या हाती लागला असून हा तुम्हाला मी पुढे व्हिडिओत दाखवणार आहे। काही गावकरी सांगत आहे की कुणीतरी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होतं। ज्यावेळी विमानाचा अपघात झाला त्यावेळी खूप मोठे स्फोट झाले, त्यामुळे जवळ कोणाला जाण्याची हिंमत झाली नाही। मुळातच त्या विमानामध्ये अतिरिक्त इंधन भरलेलं होतं, त्यामुळे जास्त मोठा आगीचा भडका झाला, ज्यामध्ये सर्व काही जळून खाक झालं। यामध्ये आपले अजितदादा सुद्धा मृत्युमुखी पडले। संपूर्ण महाराष्ट्र रडला, सगळीकडे दुःख व्यक्त करण्यात आलं। दादा गेल्याने महाराष्ट्रावर मोठं संकट आलं। दादांच्या जाण्याने जी पोकळी तयार झाली ती कधीही भरून निघणार नाही। कामाचा माणूस, कर्तव्यदक्ष अशी आपल्या दादांची ओळख। खूप हुशार होते दादा। बऱ्याच वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला। त्यांची दूरदृष्टी खूप स्ट्रॉंग होती। कोरोनाच्या काळामध्ये इतकं भयान बिकट परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली होती, त्यात सुद्धा दादांनी सर्व नियोजन लावलं होतं। जनतेला रेशन, सर्वांना अन्न मिळावे यासाठी दादांनी सर्वांना, मोठे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। अतिरिक्त बेडची व्यवस्था, रुग्णांसाठी सर्व चांगली व्यवस्था त्यावेळी दादांनी करून दाखवले होते, कारण की स्वतः दादा त्यावेळी महाराष्ट्रभर फिरत होते। त्यावेळी दादा राज्याची उपमुख्यमंत्री पदावर होते। आपल्या दादांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही। दादाच्या कामाची दखल घेत दादांच्या नावाने एक मोठा संग्रहालय असावं, ज्यामध्ये आत्तापर्यंत दादांनी केलेली कार्य, त्यांच्या काही आठवणी जनतेसाठी दाखवण्यासाठी अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। दादांच्या विमान दुर्घटनेची सरकारने दखल घेतली असून याचा तपास CID मार्फत केला जात असून लवकरच आपल्या दादांसोबत काय झालं याचा सर्वात मोठा उलगडा होणार आहे। फक्त तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पुढे बघत रहा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। अखेर अपघाताचा अहवाल आला। अपघाताची कारणं काय? विमान झाडावर धडकलं, मग खाली कोसळलं। काय होते पायलटचे अखेरचे शब्द? 22 पानांच्या अहवालात नेमकं काय?
बारामतीत अजित पवारांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण झाला. विमान अपघात कसा झाला, चूक कुणाची होती, शेवटच्या क्षणी काय घडलं, या प्रश्नांची उत्तरं देणारा अहवाल अखेर समोर आलाय. हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AIB या तपास यंत्रणेनं हा अहवाल दिलाय. हा अपघात नसून घातपात आहे असा दावा आमदार रोहित पवारांनी केला होता. तसे पुरावेही त्यांनी सादर केले होते. त्यातून शंका आणि संशय व्यक्त केला होता. त्यामुळे तपास यंत्रणेच्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 22 पानांचा हा अहवाल आहे. यात महत्वाची 3 कारणं सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे हा अपघात झाला. त्यानुसार विमान कोसळताना आधी ते एका झाडावर धडकलं. कमी दृश्यमानता असताना पायलटनं गो अराउंडचा पर्याय निवडला नाही आणि सगळ्यात महत्वाचं, विमान अपघाताच्या काही सेकंदाआधी वैमानिकांचं संभाषण देखील या अहवालातून समोर आलंय. त्यानुसार पायलटनं शेवटी मेडे मेडे म्हणण्याऐवजी ओ शिट असं म्हटल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. काय आहे या अहवालात पाहूया. 28 जानेवारी रोजी अजित पवारांसह 5 जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या संदर्भात प्राथमिक अहवाल समोर आलाय. यात कमी दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी, VFR नियमांचं संभाव्य उल्लंघन आणि अनकंट्रोल एअरफील्डवरच्या सुरक्षा त्रुटी यावर भाष्य केलंय. बारामती इथं स्वतंत्र MET हवामान सुविधा नाहीये. त्यामुळे 5000 मीटरची दृश्यमानता गरजेची असताना केवळ 2000 मीटर दृश्यमानता असताना पायलटनं लँडिंग केलं, जे जीवावर बेतलं. ब्लॅक बॉक्स बाबतही अहवालात माहिती दिली आहे. त्यानुसार विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स मधल्या फाईल डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला. मात्र रॉ डेटा रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, विमान सुरतहून आल्यानंतरच्या चाचणीत कुठलीच अडचण नसल्याचं तपासणी तंत्रज्ञांचं मत आहे. या अपघाताच्या तांत्रिक नोंदींमध्ये विमानात कुठलाही बिघाड नसल्याची नोंद आहे. अपघातग्रस्त विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी एका झाडावर जोरात धडकलं. या धडकेनंतर विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीपासून काही अंतरावर कोसळलं. अहवालातल्या माहितीनुसार रनवे 11च्या 50 मीटर डाव्या बाजूला विमानाचा शेवटचा आघात झाला. हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला असलेल्या झाडांना धडकलं आणि त्यानंतर भीषण आग लागली. विमान अपघाताच्या काही सेकंदाआधी वैमानिकांचं संभाषण देखील समोर आलंय. पायलटनं शेवटी मेडे मेडे म्हणणं अपेक्षित होतं, पण पायलटचे अखेरचे शब्द हे ओ शिट असे होते, असं अहवालात सांगण्यात आलंय. त्यामुळं हा अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचं सूतोवाच अहवालात करण्यात आलंय. या अहवालामुळे रोहित पवार जे आरोप करतायत त्यात तथ्य असल्याचं आढळून येत आहे. कारण हा अपघात नसून घातपात असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे. आता या पुढच्या अहवालात आणखी स्पष्ट कारणं समोर येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की. Oh shit! Oh shit! अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना, तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार नाही. मी काम करून दाखवलं. मी कामाचा माणूस आहे. मी सत्तेसाठी उभा राहिलो नाही. मी उभा राहिलो कारण महाराष्ट्र थांबू नये. शेतकऱ्याच्या जमिनीतलं पाणी, कामगाराच्या हातातलं काम, तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न, हेच माझं राजकारण होतं. निर्णय कठोर झाले, आवाज चढला, कारण वेळ कमी होती आणि काम प्रचंड होतं. मी कधी सोपा मार्ग निवडला नाही, कारण सोपे निर्णय महाराष्ट्राला पुढे नेत नाहीत. लोकांनी माझ्यावर राग धरला असेल, पण मी कधीही महाराष्ट्रावर राग धरला नाही. हा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि कुटुंबासाठी माणूस शेवटपर्यंत उभा राहतो. आज जर माझा श्वास इथे थांबत असेल तर मला एकच समाधान आहे, मी महाराष्ट्रासाठी जगलो. माझ्या नंतरही काम थांबू देऊ नका, कारण सत्ता येते जाते, पण लोकसेवा अमर असते.